Welcome friends. Today we are going to see a very important point, anisotropic and isotropic. In last lecture we have already discussed a solid state. In that we have discussed crystalline solids and amorphous solid. Today we are going to see a very important point, anisotropic and isotropic. In last lecture we have studied crystalline compounds are anisotropic in nature. What is anisotropic? Crystalline compounds except cubic lattice are anisotropic in nature. Such a statement is given in our board syllabus. Actually, anisotropic, whenever physical properties of crystalline compounds are measured in different direction, they are differently measured or they are different in different direction. What are the physical properties? Physical properties are conducting properties, thermal properties, refractive indices, etc. But in cubic lattice, they are not different. In a lattice different than cubic lattice, like hexagonal lattice, थोडक्यात क्रिस्टलाइन कंपाउंड्स मध्ये वेगवेगळे शेप असतात. हे शेप कोणते असतात? तर क्यूबिक, ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल अँड मोर. लॅटाईसचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स असतात. याच्यामध्ये आपण जेव्हा त्यांची लेंथ, हाईट आणि ब्रीथ मेजर करतो ती डिफरंट असते. फक्त क्यूबिकमध्ये लेंथ, हाईट अँड ब्रीथ तिन्ही सेम असतात. पण हेक्सागोनल लॅटाईसमध्ये तुम्ही इथं डायग्राममध्ये बघताय, हेक्सागोनल लॅटाईसमध्ये लेंथ आणि ब्रीथ आणि हाईट ह्या वेगळे असतात. ए इज इक्वल टू बी बट बी इज नॉट इक्वल टू सी. हे हेक्सागोनल लॅटाईस आहे. किंवा ट्रायक्लिनिक लॅटाईसमध्ये वेगळा, ट्रायक्लिनिकमध्ये ए इज नॉट इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी. म्हणजे त्यांचे डायरेक्शन कम्प्लीट डिफरंट असतात. अशा एखाद्या डिफरंट लॅटाईसचे जेव्हा तुम्ही काही फिजिकल प्रॉपर्टीज मेजर करायला जाता, फॉर एक्झाम्पल थर्मल प्रॉपर्टी आपण घेतली मेजर करायला, तर काय होईल? जर तुम्ही ट्रायक्लिनिक लॅटाईस घेतला असेल तर त्याची लेंथ किंवा ब्रीथ किंवा हाईट काही सगळ्या वेगळे असणार आहेत. तुम्ही जर त्याची कंडक्टिंग प्रॉपर्टी एका डायरेक्शनने मेजर करायला सुरुवात केली तर त्याची लेंथ तरी वाढेल किंवा कमी तरी होईल. जर लेंथ कमी जास्त झाली तर ह्याचा डायरेक्टली जो काही प्रभाव आहे तो त्याच्या कशावर, फिजिकल प्रॉपर्टीजवरती पडणार आहे. आणि त्यामुळं क्रिस्टल लॅटाईसमध्ये क्यूबिक लॅटाईस सोडून बाकीच्या सगळ्या लॅटाईसमध्ये ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत ह्या डिफरंट डायरेक्शननी मेजर केल्या की त्या डिफरंट मेजर होतात. आणि म्हणून क्रिस्टलाइन कंपाऊंड्स आर ॲनिसोट्रोपिक. एक एक्झाम्पल घेऊया. साधं क्यूबिक लॅटाईस मी तुम्हाला दाखवतो. क्यूबिक लॅटाईस हे एक साधं क्यूब माझ्या हातात आहे. याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व कराल तर याची लेंथ, ब्रीथ अँड हाईट, ही लेंथ कन्सिडर करा, ही हाईट कन्सिडर करा, ही ब्रीथ कन्सिडर करा. हे सगळ्या तिन्ही लेंथ, हाईट अँड ब्रीथ तिन्ही समान आहेत. याची कोणतीही प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी तुम्ही मेजर करायला गेल्या कोणत्याही डायरेक्शनने तर ही काय असणार आहे? समान असणार आहे. आणि त्यामुळं इट इज नॉट ए ॲनिसोट्रोपिक. Therefore, in crystalline compound, cubic lattice is not a anisotropic. Rather than or other than cubic lattice, other lattice are anisotropic in nature. Their physical properties are different in different direction or dependent on the direction of measurement. In isotropic, amorphous solids are isotropic in nature. Isotropic means whenever physical properties are measured in different direction, they are same. म्हणजे काय की जेव्हा एखादा आपण ॲमॉर्फस कंपाऊंड घेतो आणि त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज मेजर करतो. फिजिकल प्रॉपर्टी कोणकोणत्या? थर्मल कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस. ह्या जर तुम्ही डिफरंट डायरेक्शननी मेजर केल्या ॲमॉर्फस कंपाऊंडच्या तर सेमच असतात. का सेम असतात? तर ॲमॉर्फस कंपाऊंडमध्ये जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात हे रँडमली अरेंजड असतात. त्यांना कोणताच परफेक्ट साईज, शेप किंवा व्हॉल्यूम हे नसतात. आणि त्यामुळं तुम्ही जेव्हा परफेक्टली त्याचे ऑर्डर नसते, तर जेव्हा तुम्ही ते घेता तेव्हा घेतानाच तुम्ही त्याला असं एक सबस्टन्स म्हणून घेता आणि तो घेताना जसा घेतलेला आहे त्याच्या जर तुम्ही प्रॉपर्टीज मेजर केल्या तर त्या सगळ्यात समान, म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटी त्याची किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ह्या तिन्हीही समानच भरतात. आणि म्हणून ॲमॉर्फस सबस्टन्स हे जे काही आहेत हे आयसोट्रोपिक इन नेचर असतात. क्रिस्टलाइन कंपाऊंड ॲनिसोट्रोपिक असतात एक्सेप्ट क्यूबिक लॅटाईस. आणि जे काही ॲमॉर्फस सबस्टन्स आहेत
हे आयसोट्रोपिक असतात. नेक्स्ट सेशनमध्ये आपण एक महत्त्वाचा पॉईंट बघणार आहोत. याच्या आधी जर तुम्ही बोर्डाच्या पेपरचा अभ्यास केला असेल, सिलेबस बदललेला आहे, पण गेल्या वर्षीचे 4-5 जे पेपर आहेत, गेल्या वर्षीचे किंवा गेल्या आधीच्या वर्षीचे जे काही 4-5 पेपर आहेत, त्याचा जर अभ्यास केला तर तुम्हाला जर वेळेस 1 ते 2 मार्काचं वेटेज असणार एक क्वेश्चन दिसेल. डिफाईन सॉलिड स्टेट, डिफाईन क्रिस्टलाइन कंपाऊंड, डिफाईन अमॉर्फस कंपाऊंड और डिफरन्शिएट बिटवीन क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस कंपाऊंड. तर हे खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन, आधीचे आपण खूप महत्त्वाचे क्वेश्चन बघितले आहेत. आत्ता जो आपण बघणार आहोत हा क्वेश्चन आहे डिफरन्स बिटवीन क्रिस्टलाइन कंपाऊंड्स अँड अमॉर्फस कंपाऊंड. तर हा क्वेश्चन जो येतो हा 2 मार्कासाठी बोर्डाला विचारण्यात येतो. डिफरन्स बघताना 4 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. पहिला पॉईंट डेफिनेशन. क्रिस्टलाइन कंपाऊंड डेफिनेशन जी आहे ती आहे क्रिस्टलाइन कंपाऊंड्स कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स लाईक ॲटम, आयन्स अँड मॉलिक्युल्स आर अरेंज्ड इन रेग्युलर मॅनर. अमॉर्फस स्ट्रक्चर किंवा अमॉर्फस कंपाऊंडमध्ये येणार आहे डेफिनेशन. constituent particles like atom, ion and molecules are randomly arranged. सेकंड डेफिनेशन झाल्यानंतर जो सेकंड पॉईंट आहे तिथं आहे मेल्टिंग पॉईंट. क्रिस्टलाइन कंपाऊंडमध्ये क्रिस्टलाइन कंपाऊंड शोज शार्प मेल्टिंग पॉईंट while amorphous compound does not show sharp melting point. Third point, crystalline compounds are anisotropic except cubic lattice in corresponding in case of amorphous solids. Crystals are isotropic in solids. सगळ्यात शेवटी चौथा जो पॉईंट आहे ते एक्झाम्पल द्यायचं. त्याचं एक्झाम्पल आहे सॉलिड कंपाऊंड, क्रिस्टलाइन सॉलिडचे तर एक्झाम्पल तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहेत. NaCl, आयर्न, कोबाल्ट हे सगळे जे क्रिस्टलाइन कंपाऊंड्स आहेत हे सगळे क्रिस्टलाइन कंपाऊंड या साईडला येतात. तर इकडे अमॉर्फसमध्ये ग्लास, रबर आणि जे बाकीचे सुपर कूल्ड और स्युडो सॉलिड जे आहेत हे सगळे अमॉर्फस कंपाऊंडमध्ये येतात. इथे एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे सुपर कूल्ड सॉलिड्स. ग्लास इज ए सुपर कूल्ड सॉलिड्स अँड हेन्स कन्सिडर्ड ॲज ए अमॉर्फस सॉलिड. तर इथं सुपर कूल्ड सॉलिडचं नेहमी परीक्षेत किंवा ऑब्जेक्टिव्हमध्ये प्रश्न विचारला जातो. इथं सुपर कूल्ड सॉलिड हे ग्लास हे अतिशय चांगले एक्झाम्पल आहे. आणि दुसरं रबर हे सुद्धा एक त्याचं खूप चांगलं एक्झाम्पल आहे. व्हॉट इज स्युडो सॉलिड्स? स्युडो सॉलिड्स म्हणजे काय? जे दिसताना सॉलिड दिसतात पण ॲक्च्युली, किंवा स्युडो कंपाऊंड म्हणजे काय? जे दिसताना क्रिस्टलाइन कंपाऊंडसारखे दिसतात किंवा खूप चांगले सॉलिड्स लॅटाईज स्ट्रक्चर दिसतात पण ते तसे नसतात किंवा तसे ते अस्तित्वात नसतात किंवा ते सुपर कूल्ड असतात किंवा ते फ्लो होऊ शकतात मेल्ट झाल्यानंतर. तर अशा कंपाऊंडला स्युडो सॉलिड म्हणतात. याच्यामध्ये सुद्धा ग्लास हेच एक्झाम्पल आहे किंवा रबर हे एक्झाम्पल आहे. हे CETसाठी अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. शेवटचे जे 2 एक्झाम्पल आहेत स्युडो सॉलिड्स अँड सुपर कूल्ड सॉलिड्स आर द एक्झाम्पल्स ऑफ अमॉर्फस सॉलिड. नेक्स्ट पॉईंट आहे आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. फर्स्ट, आयसोमॉर्फिझम. केमिस्ट्रीमध्ये नावातच अर्थ असतो. आयसो मीन्स सेम अँड मॉर्फिझम मीन्स फॉर्म. आयसोमॉर्फिझम मीन्स सेम फॉर्म्स. Or different chemicals occur in same form. 2 or more substances occur in same form are called as isomorphism. Example is NaF, sodium fluoride, MgO, sodium nitrate and calcium carbonate. हे एक्झाम्पल खूप महत्त्वाचे आहेत. चारही एक्झाम्पल कोणत्या फॉर्ममध्ये आहेत आणि कसे आहेत हे तुम्हाला इथं बघायला भेटतं आहे. त्यानुसार ते लक्षातही ठेवायचे आहेत आणि खूप महत्त्वाचे आहे. डेफिनेशन लक्षात ठेवायला सोपे आहे. आयसो मीन्स सेम, मॉर्फिझम किंवा मॉर्फ मीन्स फॉर्म, सेम फॉर्ममध्ये असतात त्यांना म्हणतात आयसोमॉर्फिझम. मग ते कितीही सबस्टन्स असतील, 2, 3, 4 सबस्टन्स असतील, ते सेम फॉर्ममध्ये असतील तर त्यांना आयसोमॉर्फिझम म्हणतात. दुसरा पॉईंट जो आहे तो पॉलिमॉर्फिझम. परत एकदा नावातच अर्थ आहे. पॉली मीन्स मेनी, मॉर्फिझम किंवा मॉर्फ मीन्स फॉर्म, अनेक फॉर्म्स किंवा अनेक रूपे. तर याच्यामध्ये कोणते येतात? सबस्टन्स और केमिकल्स हॅविंग डिफरंट फॉर्म्स और सिंगल केमिकल सबस्टन्स हॅविंग डिफरंट फॉर्म्स. एक्झाम्पल घेतो, लगेच कळेल. कार्बन हॅविंग 3 ॲलोट्रॉप्स, डायमंड, ग्राफाइट अँड फुलरिन. These are the 3 allotropes of carbon. Means single chemical have different forms. Therefore, it is polymorphism. This property of that carbon is called as polymorphism. अजून एक एक्झाम्पल आहे कॉर्ड्स, अल्फा कॉर्ड्स अँड बीटा कॉर्ड्स. हे सुद्धा अतिशय चांगलं एक्झाम्पल आहे. सिंगल सबस्टन्स और सिंगल केमिकल और युनिक केमिकल has a different forms are called as polymorphism.